नमस्कार, राम राम शेतकरी भावांनो. मी चाललेलो आहे गावात दूध आणायला सकाळ सकाळी. हे पाहू शकता आमच्याकडे कापसं भारी आलीत, पण पावसाची गरज आहे. एक पेंडॉलचा पाऊस असला तरी चालतंय. तर हे कापसं आणि आमची वाट बघू शकताय. वाट बारीकच आहे, आपलं पाऊल रस्ता. तर आज आता बाबू भेटला वाटाला, ते चालला आता बैलगाडी आणायला सकाळ सकाळी. मला चल, तर म्हणतो चल येऊ आपण वापस. म्हटलं नाही, दूध घेऊन येतो मी. तर गेलो, वापस आलो. वापस आल्यावर पाणी घासायला नाहीत, पाणी आणायला शिंदे मामा तिकडे गेलो. काय सांगावं, लई व्याज जरी 1 घंटाभर पाणी बघितले, पाणी आणले. आणि आता म्हणलं नळ्या जोडून घ्यावा. नळ्या हातरल्यात आणि चिमण्या कमी पडल्या होत्या, चिमण्या आणायला आलो स्प्रिंकलरचे. चिमण्या हातरून आता लगेच जोडाजोडी करून घ्यायची आणि लगेच स्प्रिंकलर पाणी सोडायचे. हे पाहू शकता, 2 नळ्या कमी पडल्या, 2 नळ्या घासून आणल्या. इकडून तिकडं होत्या 2 नळ्या पडलेल्या, त्या आणल्या. हां, आणि मग काय सांगा खातोय, दुसरं काही नाही. हे म्हणलं नळ्या जोडून घ्यावं. आणि ढगाळ वातावरण होतं तरी बी म्हणलं स्प्रिंकलर चल. सोलर आहे आपल्याकडे 5 HP स्प्रिंकलर चल, काय होतं आहे बघू. पण जोडाजोडी झाली, स्प्रिंकलर काय चाललं नाही. ढगाळ वातावरण त्यामुळं म्हणलं आपलं चला पाईप जोडून आणा. पाईप आणा, पाणी घेऊन खाली गेलो शेततळ्याकडे. हे बघा, पाहू शकता आपले दोन्ही शेड रेशीमचे, सगळा राडा तसाच पडलेला आहे. हे बघा, आलो शेततळ्यापाशी, पाईप खोलला आणि चाललो आहे पाईप घेऊन चिरी पिरी करीत. हां, डोळ्या लागाय बी लागलं होतं. हां, दुपारून म्हणलं स्प्रिंकलर काय चाललं नाही ढगाळ वातावरणामुळं, त्यामुळे म्हणलं आपलं दुपारून तणनाशक मारून घ्यावं. शेततळ्यावर तणनाशक मारलं आणि चौकून तणनाशक मारून घेतले. आणि आपला कमी जास्त सगळं काम संपलेलं होतं. दिवस मावळता कमी जास्त 6 वाजताचा व्हिडिओ हा. 6 वाजता सगळं तणनाशक मारून घेतलं.